नमस्कार. वरच्या व्हिडिओमध्ये जी वनस्पती तुम्हाला दिसत आहे त्या वनस्पतीला गुडूची गुळवेल किंवा तिलाच अमृता असे म्हणतात. तिला अमृता असे याच्यासाठी म्हणतात कारण ती मानवी आरोग्यासाठी अमृतासम उपयोगी अशा स्वरूपाची वनस्पती आहे. तिला टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया असे लॅटिन परिभाषेमध्ये म्हटले जाते. अमृता मुख्यतः उत्तम ज्वरग्न आहे, म्हणजे शरीरामध्ये कोणत्याही स्वरूपाचा ताप असेल, कितीही हट्टी अशा स्वरूपाचा ताप असेल, काहीही केल्या शरीरामधील ताप निघून जात नसेल, अशा वेळेस गुडूचीचे चूर्ण सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्यासोबत घेतल्यामुळे ज्वर किंवा ताप पूर्णपणे निघून जात असतो. तसेच डायबिटीजमध्ये रक्तामधील जी वाढलेली साखर असते ती साखर कमी करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी गुडूचीचे चूर्ण मधासोबत सेवन केल्यामुळे रक्तामधील साखर कमी होत असते आणि डायबिटीजमध्ये याचा फायदा होत असतो. ही उत्तम रसायन आणि वयस्थापन म्हणून काम करते. म्हणजे ज्या व्यक्तींना स्वतःचे तारुण्य टिकवायचे असेल अशा व्यक्तींनी सकाळी आणि संध्याकाळी गुडूची, आमलकी आणि गोखरू या तीनही वनस्पतींचे चूर्ण समभाग प्रमाणामध्ये घ्यावे आणि सकाळी आणि संध्याकाळी एक एक चमचा त्या चूर्णांचे कॉम्बिनेशन कोमट पाण्यासोबत घेतल्यामुळे रसायन काम करते आणि तुमचे वय टिकवण्यासाठी किंवा तारुण्य टिकवण्यासाठी त्याचा निश्चितपणे फायदा होत असतो. तसेच वातरक्त किंवा गाऊट त्याच्यामध्ये रक्तामधील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढलेले असते आणि सांधे दुखायला सुरुवात होत असतात. सांध्यांमध्ये सूज असते, सांध्यांमध्ये लालिमा असते, प्रचंड अशा स्वरूपाच्या वेदना असतात. तर गाऊटच्या आजारामध्ये रक्तामधील युरिक ॲसिड कमी करण्यासाठी गुडूची सकाळी आणि संध्याकाळी एक एक चमचा कोमट पाण्यासोबत घेतल्यामुळे गाऊटच्या आजारामध्ये त्याचा निश्चितपणे फायदा होत असतो.